छत्रपती शिवाजी महाराज की। आज संविधान दिवस भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मी मानवंदना आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या 26/11ला एक भ्याड हल्ला आपल्या देशावर झाला। त्यामध्ये जे शहीद झाले आदरणीय प्रल्हादराव पाटील साहेब यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीने मानवंदना व्यक्त करतो। आजच्या या सभेसाठी ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला ऐकायचं आहे ते महाराष्ट्राचे युवा नेते, ज्यांना या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भारताचं प्रतिनिधित्व म्हणून जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये जबाबदारी दिली, ते संसद रत्न माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय आमदार मंजुळाताई गावित साहेब, शिवसेनेचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरीजी, जिल्हा प्रमुख सतीश तात्या महाले, हिलालांना माळी, डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर, आपले उमेदवार माननीय हेमंतजी पाटील, सर्व उमेदवार, आदरणीय व्यासपीठ। मला वाटतं की काही लोकांनी आजची सभा होऊ नये म्हणून 2-2, 5-5 हजार रुपये देऊन रॅल्या काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही इथे पाय ठेवायला जागा नाही। याचा अर्थ शिरपूरवर शिवसेनेचा भगवा 100% फडकेल। शिंदे साहेब आज नजर पुरत नाही इथपर्यंत माझ्या माता भगिनींची, महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय, आत्ताचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत। याचा अर्थ 100% यांचे आशीर्वाद हे धनुष्यबाणाला आणि संपूर्ण पॅनलला त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून मला वाटतं की आपण या ठिकाणी हेमंतजी जे काही मुद्दे ठेवलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे माननीय एकनाथजी शिंदे साहेब खंबीरपणे उभे राहतील। प्रशासनाला पण मला सांगायचं आहे, आपण सर्वांनी कायद्याच्या प्रमाणे काम करणं अपेक्षित आहे। जर याच्यामध्ये जुदाभाव केला गेला, शिवसैनिकांवर जर अन्याय केला गेला तर ते योग्य होणार नाही, हे पण मला या ठिकाणी घोषित करायचं आहे। आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी आता जनता जनार्दनाने निर्णय तर केलेलाच आहे, भगवा फडकणारच आहे। येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण बिलकुल काळजी करू नका। माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे, तुम्हाला 100% त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल, हे पण मला नम्रतेने सांगायचं आहे। माझ्या कानावर हे पण आलं की काही शासकीय कर्मचारी, आमचे शिक्षक बंधू भगिनी काही विशिष्ट प्रचार करतायत, काही शासकीय अधिकारी प्रचार करतायत।
मला वाटतं की हे कायद्याला अपेक्षित नाही. आणि म्हणून समजदार को इशारा काफी आहे एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या, मला वाटतं की तुमच्या कुटुंबाने या शहराच्या साठी शेकडो एकर जागा दान केली. आता तर शोधून पण अशी लोक सापडणार नाहीत. आज आपल्या शहरामध्ये आदर्श नगर, अंबिका नगर, वाल्मिक नगर, किस्मत नगर, क्रांती नगर, जनता नगर, भरतसिंग नगर, रामसिंग नगर, नथू नगर, इथे जेवढ्या जेवढ्या वस्त्या आहेत, हे म्हणजे तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः तुमचं प्रतिनिधित्व करेल. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून, ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे, त्यांच्याकडून 6 महिन्याच्या आत या सर्व घरांच्या जागा तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावावर त्या ठिकाणी करून दिल्या जातील. हे निवडणुकीपुरतं आश्वासन नाही. तुम्ही मालेगावला या क्षणाला फोन करा, त्या ठिकाणी घर नियमित करणं, मालेगावला 7,000 लोकांच्या कुटुंबाच्या घरांची जागा त्यांच्या नावावर करून देण्यात आलेली आहे. आणि म्हणून या सर्व वस्त्या त्या ठिकाणी जिथे जे राहतात त्यांच्या नावावर त्या ठिकाणी निश्चितपणे करून दिल्या जातील. आदरणीय श्रीकांतजींना मी विनंती करणार आहे, तुम्ही ज्या पद्धतीने हेमंतजींनी भावना व्यक्त केलेल्या आहेत पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये, घरपट्टीच्या संदर्भामध्ये, माननीय श्रीकांतजी पण आपल्याला सहकार्य करतील आणि पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, ही तात्काळ त्या ठिकाणी कमी करून देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला श्रीकांतजींना ऐकायचं आहे. पुढे आणखी आमच्या श्रीकांतजींच्या 5 सभा आहेत. अशाच पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी प्रत्येक सभेला मिळतो आहे. मला वाटतं की निश्चितपणे हेमंतजी तुम्ही ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, डॉक्टर साहेब तुम्ही ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मला वाटतं की शिरपूरच्या सर्व जनतेने या ठिकाणी क्रांती करण्याचा निर्णय केलेला आहे आणि निश्चितपणे भगवा फडकेल. धनुष्यबाणाला आपण सर्वांनी पॅनल टू पॅनल मंचाकडे जर तुम्ही बघितलं तर समाजाचे सर्व घटकांना सोबत घेत आपण त्या ठिकाणी मार्गक्रमण करायला घेतो आहोत, जातीपातीच्या पलीकडे जाऊन. आणि खऱ्या अर्थाने हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला आहे. हीच शिकवण आमच्या या सर्व महान नेत्यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने दबावाला झुगारून या सभेला इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलात, याचा अर्थ 100% धनुष्यबाणाचा विजय आहे. मला वाटतं की कदाचित 1 तारखेला शिरपूरमध्ये महालक्ष्मी लक्ष्मी माता गल्लोगल्ली घराघरापर्यंत जाईल. मग ती ते त्या एक दिवसापुरतीची लक्ष्मी महत्वाची आहे की पुढचे 5 वर्ष एक सामान्य कार्यकर्ता तुम्हाला जी सेवा देणार आहे ती महत्वाचं आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. कदाचित लक्ष्मी तुमचं 1 तारखेला दार ठोकावेल, परंतु जनता जनार्दन अतिशय सुज्ञ आहे. जनता जनार्दनाला पैशाने विकत घेणारा अद्याप जन्माला आलेला नाही. जनता जनार्दन जर पैशाने विकले गेले असते
तर दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता 5 वेळेस निवडून आला नसता, मंत्रीपदापर्यंत शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली नसते. आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री झाले की रात्री 3, 4, 5 वाजेपर्यंत त्यांना भेटायला आलेला शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय ते झोपायला जात नव्हते. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. तुम्ही काळजी करू नका. सहकार क्षेत्रातल्या जेवढ्या संस्था या ठिकाणी बंद झालेल्या आहेत, साखर कारखान्याच्या पासून तर सूतगिरणीच्या पासून, त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेबांच्याकडे आपण हे सर्व प्रस्ताव त्या ठिकाणी नेऊ आणि या सहकार संस्था परत पुनर्जीवित झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निश्चितपणे काम करू. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तर अनेक योजना केल्या. मला वाटतं की सांगायला वेळ कमी पडेल. 24 तासांच्या पैकी 20-22 तास काम करणारा हे आपलं नेतृत्व आहे. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की इथे हेमंतजी पाटील त्यांचं संपूर्ण पॅनल, धनुष्यबाण मध्ये काही वेगळी पण चिन्ह आहेत, जे काही पॅनल आहे त्या संपूर्ण पॅनलला आपण आशीर्वाद द्या. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करा. मला वाटतं मला जर विचाराल तर खऱ्या अर्थाने ज्यांनी गोरगरिबांच्यासाठी अनेक शासकीय प्रकल्पांच्यासाठी स्वतःची जमीन दान केलेली आहे, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की गोरगरीब जनता नेहमी या सर्व गोष्टींची जाणीव ठेवते आणि त्यामुळेच धनुष्यबाणाचा प्रचंड मतांनी विजय होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.